पुण्यात आज काँग्रेसचा निषेध आंदोलन आहे। अमित शहांच्या दौऱ्याचा निषेध होणार आहे। लाठीचार्ज प्रकरणी अमित शहांनी देशाची माफी मागावी, विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी सध्या पुणे शहर काँग्रेस अध्यक्षांकडून केली जाते। या सगळ्या संदर्भात पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। प्रशांत जगताप त्यांच्यासोबत आहेत। जगताप साहेब, रात्रीपासून सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। आज आपण आंदोलन जे ठेवलेलं आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही सगळी कारवाई सध्या पुणे पोलिसांकडून केली जाते, काय सांगा? एक तर पुणे पोलिसांना काँग्रेसची भीती काय आहे हे आम्हाला समजत नाही। ज्या गृहमंत्र्यांनी देशातल्या एकूण सगळ्या तरुणांवर तरुणींवर लाठीचार्ज केला, त्यांचे विनयभंग केले आणि या सगळ्या त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे गृहमंत्री करतायत, त्यांना त्यांच्यावर निदर्शन करण्याचं काम पुणे शहर काँग्रेस करते। पण मागचे 3 दिवस पुणे शहर पोलीस प्रचंड प्रमाणामध्ये गृहमंत्र्यांना सुरक्षा देत असताना आम्हाला त्रास देते। काल रात्री 10 वाजल्यापासून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे। साधारणतः 101 कार्यकर्ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधील चौक्यांमध्ये बसून ठेवलेले आहेत। आम्ही या ठिकाणी संवैधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत होतो। असं असताना म्हणजे त्यांच्या रूटवर पण आम्हाला परवानगी देण्यात आली नाही, रूट सोडून बाजूला ठेवण्यात आली। असं असताना जर लोकशाहीच पायदळी तोडवण्याचं काम पुणे शहर पोलीस दल करणार असेल तर देवेंद्र फडणवीसांचा या महाराष्ट्रामधला एकूणच गुंडाराज कसा आहे हे या ठिकाणी स्पष्ट करणारा हा विषय आहे। पण हे होत असताना आम्हाला ते जितक्या ज्या ज्या पद्धतीने अडवतील, उलट आम्ही तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी गृहमंत्र्यांना विरोध करण्याचं काम करू। काल आमचा अक्षय जैन असेल किंवा बाकीची खूप सारी मंडळी आहेत, आमच्या गौरव बालंदे असतील, अशी युवकची मंडळी आहेत, त्यांनाही बऱ्याच ठिकाणी डिटेन करण्यात आलेलं आहे। मी स्वतः प्रत्येक पीआय आणि एसीपीशी बोलतो, जे जे अटक करायला जातात त्यांच्याशी मी रात्री बोलत होतो। पण दुर्दैवाने आमचा आवाज त्या ठिकाणी दाबला जात होता। पण एक निश्चित आहे की आता थोड्या वेळात आंदोलन चालू होते। आंदोलनामध्ये त्यांनी आणखीन काय आमच्या दादागिरी केल्यानंतर मात्र अमित शहा पुण्यातून बाहेर पडेस्तोवर पुणे शहर काँग्रेस मात्र त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीने नाही का या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना आमचं प्रोटेस्ट दाखवूच, पण त्याचबरोबर पुणेकर दाबले जात नाहीत हा संदेश मात्र या ठिकाणी या देशाच्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना नक्की दिला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।